SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। खूप दिवस झाले ब्लॉग टाकला नाही। आज आपण पनीर मटर मेथी पनीर मटरची भाजी बनवतोय। मलाई पनीर मटर मलाई। आता मी हा मोठा टमाटर आहे, मस्त गावठी टमाटर आहे, तो कापून घेते। आपल्याला जास्त मोठे करायचे नाही, याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पनीर मटर मेथी मलाई बनवूया। आता मी त्याच्यासाठी टमाटर घेतले, 2 छोटे घेतले आणि एक मोठा होता, तर त्याचे 3 ते 4 भाग करूया आपण असे। वरचे साल काढून घेते। तुम्ही पण बनवून बघा पनीर मटर मलाई। माझे बोलू का आवडता की नाही कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला। चांगला रिस्पॉन्स भेटतोय, असा चांगला रिस्पॉन्स देत राहा। आता आपले टमाटर कापून झाले, गॅस चालू करूया आपण। आता आपला तवा तापला आहे, थोडंसं तेल टाकूया। आता हे टमाटर कापलेत ना मी, ते टाकते। थोडेसे काजू घेतले, आता याला आपण मिक्स करून घेऊया। याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालूया, म्हणजे टमाटर लवकर शिजते। थोडंसं मिक्स करून घेऊया आणि गॅस आपल्याला बारीक ठेवायचा, फास्ट गॅस नाही ठेवायचा। आता थोडेसे नरम पडतील तोवर आपण शिजवून घेऊया, याला झाकण ठेवूया आणि गॅसला कमी करूया। आता आपलं हे झालंय, टमाटर चांगले शिजून झाले, नरम झाले। आता याची आपण प्युरी करून घेऊया, वाटून घेऊया। आता मी पनीर कापून घेते। तुम्हाला कसे मोठे छोटे तुकडे करायचे असतील तसे करू शकता। हे बघा, असे तुकडे करून घेतले। आता आपण याला तळायला घेऊया। याच्यात मी घी घेतले, घीमध्ये बनवतात, तेलमध्ये पण बनवू शकतो, असं काही नाही। तर 1 चमचा ते घी टाकलं आहे मी। आता याच्यात मी हे पनीरचे तुकडे टाकते। दोन्हीकडनं शेकून घेऊया।
हे बघा मस्त दोन्ही साईडनं तळून घेतलंय मी. आता काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये. आता याच्यात घी उरलंय, त्याच्यात आपण हे वाटाणे पण शेकून घेऊया. थोडेसे वळले आहेत ना ते, म्हणून फडफडतात ते. त्याच्यात आपल्याला जास्त शिजवायचं नाही, त्याचा कच्चापणा सगळा निघायला पाहिजे. तर बटाटे पण चांगले शिजू देऊया. सॉरी, माझ्या तोंडात बटाटे आले, वाटाणे बोलते मी, मध्येच बटाटे आले माझ्या तोंडात, सॉरी. थोडीशी नरम पडतील तेव्हावर आपण शेकून घेऊया. हे बघा आपले वाटाणे छान शिजलेत. दाबलं ते बघा, दाबायला होतात, हे बघा दाबले जातात. हातात घेऊन गरम आहे, काढून घेऊया हे पण. आता थोडंसं घी आहे अजून त्याच्यात, तर आपण ही मेथीची भाजी आहे, मेथीची भाजी टाकते. हिला पण चांगली परतून घेऊया घीमध्येच. हे बघा छान असे भाजून घेऊया. त्याच्यात जे सगळं पाणी आहे ना ते निघायला पाहिजे. आपली भाजी पण परतून झाली आहे बघा छान. आता हिला पण काढून घेऊया आपण बाहेर. आता आपण अर्धा चमचा घी टाकूया. थोडंसं तेल घालूया. कारण की आपण याच्यात घीमध्ये तळलंय ना. सुगंध काय आलाय पण मस्त छान स्वाद आलाय. आता आपण त्याच्यात टाकूया थोडंसं जिरं. जिरं टाकते. तर जिरं चांगलं गरम झालंय. आता आपण ही प्युरी बनवली आहे टमाटरची आणि काजूची, ते टाकते. आता त्यात आपण बाकीचा मसाला घालूया. तुम्ही कुठला मसाला टाकणार त्या हिशोबाने तुम्ही मसाला घाला. मी थोडासा मालवणी मसाला घालणार आहे. थोडीला परतून घेऊया छान. शिजवलंय म्हणजे काय जास्त शिजवायचं नाही आपल्याला.
थोडं अद्रक लसूणची पेस्ट टाकते मी, म्हणजे कॅमेरा हलवून जातोय इकडे तिकडे. अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे मी. मिक्स करूया. तर याच्यात आपण मी भांडं धुतलेलं काजूचं भांडं, ते आपण मसाला वाटला ते भांडं धुवून टाकते. थोडंसं पाणी टाकते. खाली चिटकणार नाही ते. आता बाकीचा मसाला घालूया. आता मी टाकते आहे हळद अर्धा टीस्पून, 1 चमचा भरून मी धनाबुक्की घालते, अर्धा चमचा मी जिरा बुक्की टाकते आणि लाल मिरची टाकते. तिखट तुमच्या हिशोबाने टाका. चांगलं मिक्स करून घेऊया. मसाला बघा छान शिजला आहे. आता मी याच्यात थोडासा अर्धा चमचा मालवणी मसाला घालते मी. भाजीला खूप चव येते. गरम मसाला असेल तर गरम मसाला पण टाका. मी मालवणी मसाला टाकला तर मी गरम मसाला नाही टाकणार, थोडासा वरून टाकणार आहे नंतर. आता थोडंसं पाणी घालते मी. आता चवीप्रमाणे आपण मीठ घालूया. मीठ नाही घातलंय. मसाला छान शिजला आहे. आता आपण भाज्या टाकून देऊया. आता किती तुम्हाला गिरवी बनवायची त्या हिशोबाने गिरवी बनवा तुम्ही. आता हे सगळं आपण तळून घेतले ते टाकून देते सगळं एकत्रच. मिक्स करूया. आता मला अजून पाणी टाकावं लागणार, खूप घट्ट आहे ना. थोडं पाणी टाकते मी. आता आपण झाकण ठेवूया याच्यावर. एक उकळी येऊ देऊया. आपलं पनीर मटर मेथी मलाई रेडी होते. आता एक उकडी आली की आपण गॅस बंद करायचा. झाकण ठेवते मी. बघूया भाजी आपण. बघा छान कलर आलाय भाजीला. आपली भाजी रेडी झाली आहे. पनीर मटर मेथी मलाई, जसं बोलशान तसं. पनीर मेथी मटर मलाई. मला जास्त बोलता येत नाही. बोलते असं पटपट, पण थोडीशी अडकून जाते, म्हणून तुम्ही समजून घ्या. हे बघा किती छान झाली आपली पनीर मटर मलाई. तुम्ही पण बनवून बघा. आता एवढंच घट्ट ठेवायचं आहे आपल्याला, चपातीला खायला होईल. गॅस बंद केला मी. आता याच्यात टाकूया आपण कोथिंबीर लास्ट. आपली भाजी रेडी झाली आहे.
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. प्लीज कमेंट करा. हे बघा आपली पनीर मटर मेथी मलाई.